विश्वावरती बसलेले ज्यांच्या रक्ताच्या बंधनातून हे विश्व उभं राहिलं अनुयोगच्या रूपाने, असे चिंदरकर सर आणि चिंदरकर मॅडम यांच्या परिस्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि ही भूमी पुन्हा पावन व्हावी म्हणून बरेचसे लोक या ठिकाणी येऊन गेले. तो इतिहास काही सांगत नाही. माझ्या बाबतीत ज्यांनी कोण कौतुक केलं, संस्थेने हा एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला. आमचे पूर्ण कुटुंब 22 जून ही तारीख दिल्यानंतर सगळे कार्यक्रमासाठी एक्साइटेड होते. 25 वर्षापूर्वीचे माझे मित्र ज्यांचा 35 वर्षापासून संबंध आहे, 25 वर्षापूर्वी ते अनेकमध्ये आले होते, ते श्री पाटे या ठिकाणी आलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला ज्यांनी माझ्यावरती उपकार केले त्यांच्या उपकाराची फेड म्हणून मला 2 शब्द बोलायलाच पाहिजे. मी ज्या गावामध्ये जन्म घेतला, माझी परिस्थिती काय होती, दारिद्र्य काय असतं, हे मी चांगल्या प्रकारे अनुभवलेलं आहे. बरेच आपण या ठिकाणी शिक्षक आहोत, आपण बऱ्याच कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती अनुभवलेली आहे. आम्ही लहान भावंड, 72चा दुष्काळ, त्या दुष्काळाचा झडा, जी लोक जुने आहेत त्या सर्वांना या गोष्टी माहिती आहेत, चांगल्या प्रकारे जाणून आहे. मी 27 जूनला या ठिकाणी आलो. 26 जूनला सत्रे सर माझ्या घरी पोस्टकार्ड घेऊन आले. त्या पोस्टकार्डवरती चिंदरकर सरांनी लिहिलं होतं की तुम्ही इंटरव्ह्यूला यावे आणि माझा पत्ता होता. एवढंच. मी दुसऱ्या दिवशी इथे आलो, लेक्चर घेतलं, पाडे सरांनी सांगितलं सगळं. 4-5 दिवसानंतर आम्ही काही कामानिमित्त शनिवारला गेलो. चिंदरकर सर माझ्या सोबत होते. मला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही आम्हाला सोडू नका. 1992 मध्ये मी तो शब्द लक्षात ठेवला आणि माझ्या कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणी शेड होतं, इकडे पण शेड होतं. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत तिथे सगळी घाणेरडी जागा होती. हे कमळ आहे आपण जिथे बसलेलो आहोत तिथे. आणि मी सांगितले तुम्हाला, हे कमळ केव्हा उगवलं? जेव्हा या दोघांनी आपलं रक्त जाळलं. संस्था उभी करण्याची कशी हे मला चांगलं जाण आहे. नुसतीच उभी करायची नाही, अशा संस्था भरपूर उभ्या राहिल्या, पण त्या योग्य एवढ्याशा जागेमध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड मिळवणं हा काही हौसा खेळ नाही. आमच्यासारखे शिक्षक ज्यांनी निवडले त्यांना मी खरंच सर, मी तुम्हाला भिडवाडीला एक सॅल्यूट मारला होता. तो सॅल्यूट मला अजूनही आठवतो. सर ही व्यक्ती अशी आहे, हा परिस आहे, पण त्या परिसराला तुम्ही कसे घेतात त्याच्यावरती अवलंबून आहे. आपण काम करत असताना आपल्यावरती कोणाचं नियंत्रण नसेल तर ते काम योग्य होणार नाही. आपल्यावरती नियंत्रण पाहिजेच. आम्हाला सर आणि मॅडम बोलत होते असं नाही. प्रभाकर सरवकर नावाचे तिथे एक शिपाई होते. मॅडम त्यांना एका दिवशी ओरडल्या. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यांनी मला सांगितलं, सर मॅडम मुख्याध्यापक आहे, त्या जर ओरडल्या नाही तर मी काम कसं करणार. एकदा एक घाडीबाई होत्या, त्यांना मॅडमने सांगितलं तुम्ही शिक्के मारा. शिक्के मारले घाडीबाईने. शिक्के मारल्यानंतर मॅडमकडे गेला, हे घ्या मॅडम शिक्के मारले, घ्या.
ओरिजिनल मार्कलिस्टवरती शिक्के मारले घाडी मॅडमने. हे सगळे शिक्के मारलेले उलटे होते, खाली मुख्याध्यापकांवर पत्ता सगळा. मग अशी कामं जर समजा होत असतील मग मॅडम भडकल्या. अशा म्हणून आपल्यावरती थोडासा दबाव असायलाच पाहिजे. ही संस्था चांगली चालायला पाहिजे. त्यासाठी या लोकांनी आतापर्यंत, मॅडमचं वय मला वाटतं 75च्या वरती आहे, 76 सरांचं वय 83ला जात आहे सर. आता या वयामध्ये त्यांचा एवढा मोठा आदर्श उत्साह जर आम्ही घेतला नाही तर आम्ही त्यांच्या हाताखाली नोकरी मिळवलं का? मी स्वतः, तुम्हाला माहिती नसेल, गेली 20 वर्ष मी इन्सुलिन घेतो, सांगायला हरकत नाही. आहे ना हाय डायबिटीज. परंतु इथे माझे विद्यार्थी बसलेले आहेत, माझे शिक्षक बसलेले आहेत. मी कधीही माझ्या मधुमेहाचा किंवा कुठल्याही परिस्थितीचा भाव केला नाही. मला नेमून दिलेलं काम ते मी योग्य प्रकारे केलं, त्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. इथे विद्यार्थी बसले, त्यांना मार दिला नाही, ते विद्यार्थी आहेत का ते? विनायक जायचं नाही तिघं. या विद्यार्थ्याला मी मारलं. तो पाटील माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला जाणार होता. तो आलाय का तो? मला बोलव. माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला जाणार होता. मी म्हटलं जा, पण मला त्याचा अभिमान आहे. तो आज या ठिकाणी आला आणि माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजर झाला. मग त्याला काहीतरी जाणवलं असेल की नाही मी कुठेतरी चुकलो आहे. नारायण मोरे नावाचा विद्यार्थी होता, झोपडी होती सर, तुम्हाला मॅडमला चांगलं माहिती आहे, पूर्ण माहिती आहे. मी वर्गात गेलो, त्याने मला शिव्या दिल्या. शिव्या दिल्याबाबत पकडला, झोडला. काय होईल ते होऊ दे. मोठं आंदोलन त्या लोकांनी केलं. मी नेमकं दुसऱ्या दिवशी रजेवर होतो. सगळे पोरं आले, पाटील सर नाहीये, जीटी पाटील सर नाहीये, गेले कुठे? जा म्हणे, पाटील सर येणार नाही आजपासून, तुम्ही त्यांना त्रास देता. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या मुलांनी मॅडमला सांगितलं, मॅडम जोपर्यंत पाटील सर वर्गात येणार नाही तोपर्यंत आम्ही वर्गात बसणार नाही. केवढी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. एकच पंखा होता सुरुवातीला, 400 स्क्वेअर फूटचं ते रूम होता, खूप गरम व्हायचं. मी 4-5 दिवस लेक्चर घेतलं. मी सरांना कडे गेलो, म्हटलं सर एकच पंखा आहे, माझी एक रिक्वेस्ट आपल्याला. हा बोला ना म्हणे, सर काय बिंदास बोला म्हणे. सरांचं एक आहे, सरांना जर समजावून सांगितलं, सर कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. हे काळ्या दगडावरची एक आहे, काय त्यांना माहिती आहे. त्यांनी आमच्यावरती विश्वास खूप टाकला. म्हटलं सर आपण एक काम करूया का, आपल्या वर्गामध्ये 32 मुलं आहेत, 32 मुलांकडून 10,000 रुपये आपण काढूया आणि दुसरा पंखा घेऊया. 32 रुपयामध्ये 100 रुपये टाकतो आणि 100 रुपये तुम्ही टाका. 520 रुपयाचा मी पंखा आणला आणि दुसरा पंखा त्या वर्गात लावला. मला अजून एक त्या सगळ्या गोष्टी आठवतात. फार बरं वाटलं आणि मला तर एकदम आनंदच झाला, मुलांना एकदम आनंद झाला. अशा बरेच किस्से या ठिकाणी सांगतात. माझ्यावरती तर खूपच किस्से आहेत. कारण मी मधल्या सुट्टीमध्ये मुलांना सोडायचोच नाही, उशिरा सोडायचं. कारण मी म्हटलं बाहेर घेऊन काय करते उन्हामध्ये, त्याला सोडत बसा, बिकेचे प्रॉब्लेम वगैरे. एवढं मोठं गठ्ठ त्या आणि सगळ्यांना माहिती आहे, एस वाटला एवढं मोठं लिहिलं मुलांनी, ये हमको मारता है, ये जीटी पाटील सर हमको नहीं मांगता है, इसको नोकरी से निकाल डालो, ये करो वो करो, मोठं लिहिलं मुलांनी. आणि ते आपल्याकडे सूचना बॉक्स आहे, सूचना बॉक्समध्ये टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी सूचना बॉक्स उघडला आणि सरांनी बघितलं सगळं, हे एवढं आलं बघा पाटील सर. मी सरांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि मला थोडं वाईट वाटलं. सरांनी मला सांगितलं, सुंब झाला तरी चालेल पण फील्ड टाइम पाहिजे, तुम्ही घाबरू नका. लगेच तिसऱ्या दिवशी काही मुलांनी त्यांच्या विरोधात लिहिलं, माझ्याकडे फाईलमध्ये आहे अजून लिहिलेलं आहे की या मुलांना माज आलाय, माज. मुलींनी लिहिलं होतं, आमचे जीटी पाटील सर ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने काम त्यांना आवडत नाही.
म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करा असं त्या मुलींनी लिहिलेलं आहे. त्या मुलींच्या सह्या आहे आणि चिंदरकर सरांची सही त्याच्यावरती आहे. हे तुम्ही तुमच्या फायदा लावून ठेवा. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मी सुरुवातीला आलो आणि सगळ्यांना सांगितलं मी पुढे राहतो, पण मला माझ्या गावातल्या लोकांनी थोडी जणांनी मला मदत केली आहे. त्यांचं मला नाव घ्यावेशी वाटतं. छोट्याशा गावामध्ये बाबूराव आबाजी पाटील यांचे वडील आमदार होते. त्यांनी सुरुवातीला व्याख्यानमाला सुरू केली होती आणि मी हार्डली 10-12 वर्षाचा असेल. मी 10-12 वर्षाचा बोलतोय तर रात्री व्याख्यानमाला जाऊन बसायचो. गावातले सिनियर लोक असायचे, हुशार लोक असायचे. ते मला सांगा हा 10-12 वर्षाचा मुलगा येतो कशाला, पण ते ऐकायचो मी. ऐकल्यानंतर ते सांगायचे व्याख्यान जे द्यायचे ते सांगायचे तुम्हाला काही प्रश्न आहे का, तुम्ही विचारा प्रश्न. आणि मी त्या लोकांना प्रश्न विचारायचो. अजूनही जे जिवंत आहे ते मला सांगतात की तू ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस त्या लोकांना तू प्रश्न विचारायचा, त्याच वेळेस आमच्या मनात यायचं की हा मुलगा पुढे काही ना काहीतरी करणार. आणि मी माझ्या प्रयत्न केला आयुष्यावर जास्तीत जास्त. म्हणजे मी एलक्रिस्टन कॉलेजला होतो आणि तिथे मॅस्करेन्स नावाच्या प्राचार्य होत्या. मॅस्करेन्स बाईंनी 14 एप्रिलला मोठी मीटिंग घेतली शिक्षकांची आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचं प्रदर्शन भरवलं. आणि त्यावेळेस मॅस्करेन्स मॅडमने सांगितलं की आपण सगळे शिक्षक आहोत. शिक्षकाचं काम आहे की दररोज आपला विषय विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडीत करून, रोजच्या घडामोडीशी निगडीत करून तुम्ही कशा प्रकारे शिकवता. पुस्तकामध्ये दिलेलं नॉलेज हे मुलांना मिळणारच आहे, ते कुठे जाणार नाही. जर तुम्ही पुस्तकातलं शिकवलं मुलं तुमचं ऐकणार नाही. त्याला जोडून तुम्ही काहीतरी दिलं तर मुलं ऐकतात. 12 वर्षाच्या ट्रेनिंग घेताना ज्या लोकांची 12 वर्षाची सेवा झालेली आहे मला सांगायला अभिमान वाटतो. मी माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये या 12 वर्षाच्या शिक्षण झालेल्या उच्च विद्याभूषित लोक सगळे एक से बढिया एक लोक असतात मुंबईमध्ये. आणि शिक्षक हा प्राणी सगळ्यात हुशार आहे. तो इतर याच्यामध्ये जास्त हुशार आहे. एखाद्या वेळी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून जाईल, पण इतर बाबतीत काळ्या वेळे काढायला एक नंबर फार हुशार असेल तर तो शिक्षक माझा प्राणी आहे. आणि कॉमर्समध्ये मला अनुभव आहे. कॉमर्सचा कोणताही शिक्षक सर गेल्या 12 वर्षामध्ये चीफ मॉडेल असताना कामामध्ये कुचराई केली नाही. आता शेवटच्या वेळी मी चीफ मॉडेल होतो, मला एकाही शिक्षकाचा मॉडेलरचा फोन आला नाही की सर ये क्या है वो क्या है. कारण त्यांना 12 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये पहिल्याच लेक्चरमध्ये मी त्यांना सांगतो आपण नो वेअर, तुम्ही स्वतःचा शहाणपणा करू नका, तुम्हाला पगार खूप आहे असं समजू नका. तुम्हाला पगार जर तुम्ही मुंबईमध्ये राहिला तर 1.5 लाख रुपये पगार परवडतो का नाही परवडतो त्याचं गणित तुम्ही करा. त्यावेळेस ऑटोमॅटिक त्यांचा पारा उतरला. लेक्चर संपल्यानंतर मला भेटायला लोक येतात, कांबळे सर इथे असतील, कांबळे सर आहेत, कांबळे सरांना तुम्ही विचारा, कांबळे सर सांगतील तुम्हाला. एकेका वेळेस 25-25 लोक घराला घालतात आणि सांगतात की सर तुम्ही आमचा सगळा पारा, आम्ही जे चढलो होतो झाडावर, आम्ही ज्युनियरचे लेक्चरर आहोत, तो उतरून टाकला. त्याचा जीवनाचा हिशोबच मांडणार होतो. तर ज्या ठिकाणी मी शिकलो तिथे बाबूराव आबाजी पाटील, नंतर नाना उत्तम पाटील ज्यांच्या क्षेत्रावर मी काम करायचो, डॉक्टर विश्वनाथ पाटील, असे बरेच नाव येत आहेत. माझी सासू, माझ्या सासूबाईने मला फार जीव लावला. म्हणजे ते शब्दात मानणं कठीण आहे. सासऱ्यांनी सुद्धा मला मदत केली. इथे बसलेले 2 लोक त्यांचे उपकार मी विसरणार नाही. परत मॅडम आणि परत सर. मी
एक वेळ अशी होती की मला आत्महत्या करायला लागली असतील, पण माझी बायको म्हणली काही नाही, तुम्ही काळजी नका, काही ना काही मार्ग निघेल. मी या दोघांना सांगितलं की तुमच्या नावावरती मला 25,000 रुपये सोसायटी द्या. या दोघांनी मला एका मिनिटात दोघांची सोसायटी काढून दिली आणि माझा मार्ग मोकळा झाला. या ठिकाणी माझा पुतण्या आलेला आहे, त्याचे वडील, तो माझा भाऊ आहे, त्यांनी सुद्धा मदत केली. माझ्या बायकोचं तर मी कौतुक करतोच आणि करायलाच पाहिजे. मुंबईमध्ये तिला नवीन शहर वाटत होतं, पहिल्यांदाच आली, गेली, बसमध्ये बसली आणि मला तिकडे सांगितलं की मुंबई म्हणतात खूप असं आहे तसं आहे. पण मुंबईमध्ये प्रत्येक माणूस आपापल्या कामामध्ये बिझी, मला काहीच वाटलं नाही. इथून सुरुवात आमच्या आयुष्यात झाली. सेकंड इयर BA झालेली होती, आम्हाला मध्ये मुलगी झाली, जी तर इथे येऊन गेली. 21 दिवसाची मुलगी ही बाई घरी टाकून कॉलेजला रेग्युलर जायची. स्त्रीचं दुःख आहे, फक्त स्त्रीच जाणू शकते, दुसरं नाही जाणू शकत. नवीन नवीन बाळंतीला काय त्रास होतो ते दुनिया मी पुरुष तर जाणू शकत नाही. अशा परिस्थितीत तिने BA पूर्ण केलं. तिला क्लासमध्ये फर्स्ट क्लास मिळाला नाही म्हणून आम्ही पूर्ण रिव्हॅल्युएशन केलं. पुण्याला गेलो आम्ही. पुण्याला गेल्यानंतर कळलं की तिची इंटरनल मार्क पाठवलेच नाही. ते पत्र घेऊन आम्ही पुण्याला गेलो, पुण्यावरून पाचोऱ्याला गेलो. त्या कॉलेजमधून सगळ्या प्रकारचे मार्क जे इंटरनल होते ते इंटरनल मार्क मी घेतले. पुन्हा पुण्याला गेलो, पुण्याला जाऊन त्या युनिव्हर्सिटीमध्ये ते लेटर ते मार्क दिले. तेव्हा तिचा निकाल आला 63%. त्याच वर्षामध्ये इमिजिएट आम्ही मुंबई विद्यापीठात ऍडमिशन घेतली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की पाचोऱ्याची मुलगी मुंबई विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये अजून एक जर गेला, हा इतिहास आहे. 1992ला मला वाटतं 1993ला ती 3 विषयामध्ये पहिले आली MA इंग्लिशला. सगळी मुलं म्हणजे आपण मला काही वाटत नाही, आम्हाला सगळ्यांना खेड्यातल्या लोकांना सगळे वेळच समजतात, हे खेड्यातलं येडच आहे आणि असतं कधी कधी तसं बरोबर असतं. पण सगळं तसं काही नसतं. जेव्हा ती विषयात पहिली आली तेव्हा तिच्या मागे जे मुली लागल्या त्या अजूनही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या. म्हणजे आता जवळजवळ 25 मला वाटतं 28 वर्ष सेवा त्यांची झाली. एवढं थांबली नाही ती. BEd कॉलेजला पहिली आली. BEd कॉलेजला पहिली आली आणि जिथे पाहिजे तिथे त्याने जॉब घेतला. काही लोक सांगायचे मला कशाला बायकोला म्हणून नोकरीला पाठवतो, हे होतो ते होतो. परंतु हा जो प्रवास आहे हा प्रवास सोपा नाही. आर्यो कनिष्ठ महाविद्यालयातर्फे मला पेपर सेंड होण्याचा चीफ मॉनिटर, एक्झामिनर, काय व्हेरिफिकेशन ऑफिसर नको त्या गोष्टी नको मला इज्जत, मान, सन्मान हा सगळा सर या अनुयोगने आम्हाला दिलाय. अजून काय पाहिजे आम्हाला? आम्ही ज्यावेळी मी पेपर सेंटर होतो मागच्या वर्षीच, त्यावेळेस कोल्हापूर डिव्हिजनने माझा सत्कार ठेवला. सर कोल्हापूर त्या बोर्डाच्या लोकांना काय घ्यायचं, त्या लोकांनी माझा सत्कार ठेवला. आज पण बोर्डाचे लोक येणार होते परंतु त्यांना काहीतरी इमर्जन्सी निघालं. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचं बोलून झालं आणि एक लातूरचे प्राध्यापक उभे राहिले आणि मला सांगितलं, म्हणजे त्या सगळ्या लोकांना सांगितलं की मला GT पाटलांच्या बाबतीत बोलायचं आहे. त्याचा आणि माझा काय संबंध? 6 दिवस आम्ही बरोबर होतो. 6 दिवसामध्ये काय नॉलेज देवाणघेवाण झाली तेवढीच. त्यांनी सांगितलं की GT पाटील आपल्याला दिसतात परंतु एवढं नॉलेज मिळवणं आणि एवढं करणं हा खाऊचा खेळ नाही. हे प्रत्येकाला शक्य नाही. ओशीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 48 लाईन नंबर 28 त्याच्यामध्ये काय आहे हे सुद्धा सांगणारा माणूस मी काय सांगू शकत नाही. असं नॉलेज तुम्ही शिक्षक म्हणून तुमच्या विषयामध्ये परफेक्ट मिळवा. तुम्हाला कोणतीही नियती
अप टू द एंड ऑफ युअर लाईफ, तुमच्या जीवनाच्या समाप्तीपर्यंत कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा गोष्टी माझ्या बाबतीत सांगितलेल्या आहेत. मी ज्या लोकांकडे शेतीची कामं केली त्या लोकांचा मी आभारी आहे. आमच्या ताई आहेत, उभ्या राहा ताई, जरा चालेल ना सर, ताई उभ्या राहा. या ताईचा सत्कार आपल्या संस्थेने केलेला आहे. मी संस्थेचा ऋणी राहील की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून या बाईचा सत्कार केला. ही बाई 32 वर्ष इमाने इतबारे कुठल्याही प्रकारचा खंड न पडता आजारी असेल तरी सुद्धा आमच्या घरी काम करून जाईल. काही मी तुम्हाला शब्दशः नमन करतो आणि आम्ही दोघं उभयता तुमचं आयुष्यभर पुन्हा कधी फिरू शकत नाही. धन्यवाद. असंच प्रेम तुम्हाला पण देऊ चांगल्या प्रकारे पुढे तुम्हाला आयुष्य लाभो ही परमेश्वरची मी प्रार्थना करतो. एक विषय पाटील सरांनी सांगितला 2017 कसा 2017 खूप मोठं सरांना माहिती. सरांनी मला सांगितलं, पाटील मी त्याला फोन केला, आता काय झालं पाटील सर सांगा मला. म्हटलं कसं सांगणार, अहो सांगा तुम्ही बिंदास सांगितलं. अरे बापरे, थोडंसं काळजी करू नका, आपण मार्ग काढू त्याच्यावरती. काढला मार्ग. सकाळी गेलो आम्ही तिकडे, आम्हाला नाहीच म्हणायचे, होणारच नाही काम तुमचं. ते शिवसेनेवाले ते फ्रंट गार्ड गेलो, आम्ही गेलो तिथे, मी आणि योगेश होतो. ते शिवसेनेवाले आले म्हणे सर ते तिकडे बसले फ्रंट गेटला. अरे फ्रंट गेटला बसले, चला आपण मागच्या गेटला जाऊया. मी योगेश चिंदकरांना मागच्या गेटला वरती घेऊन गेलो. ते बसले तिथे 3 वाजेपर्यंत गप्पा मारत, काय चाललं काय नाही, त्यांनाही माहिती नाही आणि आमचं काम करत गेलो मध्ये. मग 3 वाजता सरांचा फोन आला. ते दत्तात्रय नावाचे ऑफिसर होते, त्यांना सांगितलं, ते पण पत्र दिलं लागेल आम्हाला. आम्ही पत्र घेऊनच गेलो होतो. म्हणजे हे सांगितलं की यांना पत्र द्यायचं लागेल ताबडतोब. पण ते पत्र दिलं आणि त्यांनी नाही सांगितलं. मग सरांचा फोन आला, असं झालं की झालं ते पत्र निपटलं. त्या दिवशी मी सांगितलं पाहिजे सरांसोबत, ते परत मी काही सांगितलं नाही. माझी आत्या कल्याणमध्ये राहत होती. मी सुरुवातीला आलो, आत्याकडे जायचो, आत्याकडे जेवण करायचो, दुपारचं जेवण आत्याकडे करायचं. माझा आधी भाऊ आलेला आहे, त्याची मिसेस आली, मुली आली, मी त्यांचे गुण विसरणार नाही. खूप खूप आठवण सांगण्यासारखं आहे. आणि मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर हा जो कारण सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. 800, 900, 200 मला पण भेटले. मला पण वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला. पण मी या सगळ्यातून वर आलो. या ठिकाणी माझे मेहुणे या ठिकाणी आले, या कार्यक्रमाला साथी कामं सुरू. माझे साडू आले, मेहुण्याची मिसेस आली. माझी लाडकी मेहुणी आली, जी फक्त 9 वर्षाची होती, जी माझ्या अंगावर खिंडी आहे. या संस्था जी आहे ही सरांनी जी जडणघडण केली त्याच्यामध्ये मी सर 32 वर्ष साक्षीदार सांगितलं. ज्या पद्धतीने सरांनी डेलीमा ज्या संस्थेचं काम केलं ते अतिशय कठीण आहे. सगळ्या गोष्टी कठीणच होत्या. पाटील सर आहे, पाटील सर 92 पासून 91 पासून पाटील सर आहे. 32 विद्यार्थी पहिल्यांदा 32. आज हा वर्ष बघा, आम्ही ते एकदा 240 विद्यार्थ्यांना ऍडमिशन केलं, जवळ 400 विद्यार्थी होते. हे असं वाढत राहणार आहे, त्याच्यामध्ये कमतरता होणार नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी बरंचसे बोललो. सन्माननीय चित्रकर सरांना आपल्याला ऐकायचं आहे, कारण नेहमीच कंप्लेंट असते की चित्रकर सरांना बोलायला मिळत नाही. जे राहिलेले असतील माझे मामा मामी जो कोणी असेल, मला लहानपणीपासून त्यांना माझे शिक्षक आले, प्रायमरीचे शिक्षक बर्डे गुरुजी, ज्यांनी मला
उचलून मारला पट्टीने. मला त्या काळात एकमान पद्धती येत नव्हती. त्यांनी सांगितलं संध्याकाळी एकमान पद्धती तोंडी पाठ पाहिजे. त्या दिवशी धरून दिवसभर झोपलाच. टेबलवरती ठेवून झोपला कारण मुलं कमी असायची. आणि प्रसन्न असा मी सांगायला मला हरकत नाही, आमच्या पहिलीच्या वर्गामध्ये आम्ही जवळ 30 विद्यार्थी असतात. सर 30 मुलांपैकी आम्ही फक्त 4 मुलं सक्सेस झालेलो आहोत. बाकी तिथे आमची नात बसली आहे, तिला माहिती आहे सगळं. आमचे जवाई बसले आहेत, त्यांनाही माहिती आहे की कोण सक्सेस झालं कोण अनसक्सेस झालं. सर मला एक सांगायचं आहे, चुकून न चुकून तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकला सगळ्या शिक्षकांवरती, सरांचा विश्वास आमच्यावरती खूप आहे आणि तो तसाच राहणार. त्या विश्वासाला सरांनी अजून पात्रच राहणार. इथे आम्हाला शिक्षकांना घंटी नाही येत, बेल, पण 12:40चा शिक्षक आमचा 12:40लाच जाणार. शिंदे मॅडमचा एक राऊंड म्हणजे 4 महिन्यात नसतो, परंतु तो 5 वर्षाचा एक राऊंड असतो. आय एम प्राऊड ऑफ मला गर्व आहे. जोशी सरांनी जे संस्कार दिले, सावंत सरांनी जो विश्वास टाकला आमच्यावरती, हे सगळं आम्ही विसरणार नाही. जोशी सरांचं सांगितलं एकच वाक्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचं, विद्या विनयाने शोभते. म्हणजे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झाले. तुम्ही जर शिक्षित असाल, उच्च विद्या विभूषित असाल, तर हे स्टेटमेंट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आम्ही कधी स्टाफरूममध्ये आमचे सुख दुःख असतील ते बाजूला ठेवून आमच्या चर्चा चांगल्याच व्हायच्या. माझ्या सगळ्या सुखदुःखात माझा सखा म्हणजे सखाराम पाटील, पांडुरंगाचा सखाराम आणि तुकारामाचा गणेश, हे दोघं जण आम्हाला आमच्या आईवडिलांनी या दाम्पत्याच्या पदरात टाकलं आणि पवित्र आम्ही स्वतःला करून घेतलं. त्याबद्दल काही मला भरपूर बोलायचं आहे. मी अजून बरंच बोलेन, परंतु मला काही थांबायलाच पाहिजे. सगळ्यांनी विनोदी करतो, प्रत्येकाने जीवनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि माझी काही पूर्ण पाकडी जी आहे माझ्याकडून काही संस्थेला देऊ इच्छितो ते सर्वांनी घरच साहेबांनी स्वीकारावं अशी मी त्याला विनंती करतो. धन्यवाद. आणि तुम्ही सगळे आलात, उत्साहाने दोन्ही आहे, आयुष्याला दोन्ही राहील.